त्यांच्या गटामध्ये काय होतंय याची मला काही माहिती नाही. आणि दुसरे के घर में झाकने का मुझे शौक भी नहीं है, हा पहिला मुद्दा. पण दुसरा मुद्दा हा त्याच्यापेक्षा जास्त मला महत्वाचा वाटतो. म्हणजे त्यांच्या गटामध्ये काय चाललंय त्याच्यात मला खरंच काही इंटरेस्ट नाही. मला चिंताजनक एकच गोष्ट वाटते की कालच्या एका वर्तमान पक्षात किंवा एका चॅनलवर एक व्हिडिओ मला आलेला आहे, मी चॅनलचं नाव घेणार नाही, सिनियर जर्नलिस्टने बनवलाय की अन्न खातं जे आहे ज्याच्यातून राशन मिळतं लोकांना, त्या राशनचा एक काहीतरी तो एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आरोप मी करत नाहीये, दाखवणार असाल तर पूर्ण दाखवा आणि भुजबळ साहेबांना प्रश्न विचारत असाल परत तुमचा तर पूर्ण विचारा. मी कुठलाही आरोप कुणावरही करत नाहीये. भुजबळ साहेबांचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे असं एका चॅनलचा एक व्हिडिओ फिरतोय. त्याच्यात असं लिहिलेलं आहे, त्याच्यात ते असं म्हणतात रिपोर्टर की जो राशन जे आपल्या सगळ्यांना मिळतं त्याचा जो वाहतूक असते त्या वाहतुकामध्ये गेले 20-25 वर्ष एकच ग्रुप आहे जो सातत्याने असं कॉन्ट्रॅक्ट देतो की ते त्यांनाच मिळतं, दुसऱ्याला ते मिळूच शकत नाही. आणि हा आरोप कोणीतरी केला एका ग्रुपने, त्याची औरंगाबादच्या हायकोर्टमध्ये ती केस चाललेली आणि त्याच्यावर स्टे दिलेला आहे पण कॅन्सल नाही झालेला आणि तो निर्णय 22 तारखेला जूनच्या झाला पाहिजे. हा एक खूप सिरियस विषय आहे. त्याच्यामुळे त्यांच्यात अंतर्गत मतभेद आहेत, मनभेद आहेत का नाही ह्याच्यात माझा काही घेणं देणं नाही, माझा संबंध नाही, मला इंटरेस्टही नाही. मला इंटरेस्ट आहे की जर मी म्हणते महाराष्ट्रामध्ये अन्नधान्य गरीब कष्ट करणाऱ्या जो गरीब आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्यासाठी तुम्ही सगळे टॅक्स भरता, त्या टॅक्स मधून सबसिडाइज अन्नधान्य जातं, त्या अन्नधान्याचा जो ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यात जर भ्रष्टाचार होत असेल तर तो आम्ही होऊ देणार नाही. जर मी म्हणते त्याची पारदर्शक इन्क्वायरी लावावी आणि ह्या बाबतीत जी माहिती मला मिळाली आहे ती मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवणार आहे आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय देतील.